कालच्या त्या बैठकीच्यासाठी नाही, परंतु मी माझ्या मतदारसंघातल्या प्रश्नांसाठी मी त्या ठिकाणी गेलेली होते आणि गेली 8-10 वर्ष मी त्या उड्डाणपुलाच्या विषयांमध्ये आपण बघत असाल की मागे मी गडकरींची 8 वर्षांपूर्वी भेट घेतली होती आणि त्याच्यानंतर गडकरी साहेबांनी जवळपास 11 कामं जी आहेत त्याच्यामध्ये मंजूर केली आणि त्याच्यामुळे उड्डाणपुलावरती असलेला एंट्री एक्झिट वाढवण्याला कन्नमवार पूल जो आहे हा 2 वे करण्यात आला. मुंबई केकेवाक कॉलेजच्या इथं ज्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडत होता तिथं देखील फ्लायओव्हर नवीन करण्यात आला. अशी अनेक कामं जे माननीय नितीन गडकरी साहेबांनी मंजूर करून दिली होती. पण द्वारकाचा जो प्रश्न जो आहे हा अतिशय गहन होता. त्या ठिकाणी अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि जे काही अंडरपासमधले त्याचे जे एक्झिट बाहेर काढलेले आहेत ते रस्त्याच्या मध्ये आहेत. त्या काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीने झालेल्या आहेत आणि म्हणून गडकरी साहेबांची भेट घेण्यासाठी मी गेले होते. तर त्या ठिकाणी अंडरपास करावा आणि ज्याच्या माध्यमातून सारडा सर्कलवरून जाणारे जे लोक आहेत ते काठेगल्लीच्या इथं अंडरपासमधून बाहेर पडतील आणि त्यामुळे द्वारकेवरची ट्रॅफिक जी आहे ही कमी होऊन जाईल. आणि त्याच्यामध्ये 2 विषय त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी गडकरी साहेबांनी देखील सांगितले की जो काही समृद्धी हायवे जो आहे, समृद्धी हायवेवरून द्वारकापर्यंत येणारा जो रस्ता जो आहे तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही अडचणी होत्या, त्या दूर करण्यासाठी समृद्धी हायवे जिथं सिन्नरला उतरतो तिथून काही रस्ता जो पूर्ण जो आहे आपल्या इथं नाशिकमध्ये द्वारका पॉईंटवरती येणारा हा 6 लेन करण्यासाठीचं त्यांनी सूचना केलेल्या आहेत. आणि द्वारकेला जे आपल्या द्वारकेपासून म्हणजे नाशिक रोड पासून ते द्वारकेपर्यंत जो येतोय तो 6 लेन्स विथ फुटपाथ करण्यासाठी सांगितलंय आणि त्याच्यामध्ये हा अंडरपास पण. आणि त्याच्यामध्ये माननीय गडकरी साहेबांनी एक सूचना अशी केली की त्याच्यामध्ये कळंबोलीच्या धर्तीवरती हा जो द्वारका पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ह्या ठिकाणी ट्रॅफिकचा खोळंबा होतो, नागरिकांना अनंत अडचणींना सामोरं जायला लागतंय आणि त्यामुळे काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलं की 2 टप्प्यामध्ये ही कामं केली जाणार आहे. एक तर सिंहस्थापूर्वी जे काम होऊ शकते तातडीने ते त्याच्यामध्ये काम केलं जाणार आहे आणि सिंहस्थाच्या नंतरचं. आणि आज अंडरपास जर आपण बघितला असेल जो आपल्याकडे आता आहे द्वारका पॉईंटला तो गेल्या 10 वर्षामध्ये वापरला जात नाहीये. त्या ठिकाणी आता अनेक अवैध धंदे असतील किंवा त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर देखील होतोय आणि अनेक नागरिकांच्या अशा सूचना होत्या की तिथून 2 व्हीलरसाठी सुरू करावं, पण ते टेक्निकली फिजिबल नाहीये, त्यामुळे तसं करता येणार नाहीये. आणि त्यामुळे हा अंडरपास काढून एक नव्याने अंडरपास जो आहे हा द्वारका पॉईंटवरती करून पुढच्या टप्प्यामध्ये जे काय आहे तिथं उड्डाण पूल वगैरे असतील आणि रस्त्याचं रुंदीकरण असेल ती कामं केली जाणार. कधी होणार ही कामं साधारणतः आणि हा अंडरपास होणार कुठून कुठे होणार, कसा असणार, काय थोडक्यात सांगा. आता त्याच्यावरती गडकरी साहेबांनी आता हा रस्ता जो होता आधी नॅशनल हायवेकडे होता पण तो त्यांनी आता MSIDC कडे दिलेला आहे आणि माननीय MSIDCचे जे दीक्षित साहेब आहेत त्यांच्याकडे MDंना त्यांनी ह्याचं सर्वेक्षण करून लवकरात लवकर 1-2 महिन्यामध्ये त्याचा DPR तयार करून त्यांना अहवाल जो आहे तो सादर करण्यासाठी सांगितलेला आहे. कुंभमेळ्याच्या आधी होणार की निश्चित स्वरूपामध्ये त्याच्यातली काही कामं जी आहेत ती कुंभमेळ्याच्या आधी होणार आहे. आणि काल जे काही प्राधिकरणाची बैठक होती त्याला मी काही अपेक्षित नव्हते, परंतु मी माझ्या मतदारसंघाच्या काही कामांनिमित्तानं गेल्यानंतर तिथं ती बैठक चालू होती आणि त्याच्यामध्ये अनेक रस्त्यांची जी कामं जी आहेत त्याच्याही सिंहस्थाच्या दृष्टिकोनातून ती बैठक होती. ते नाशिक रोड ते तुम्ही जे द्वारका म्हणलात एक्झिस्टिंग रोडलाच मोठं करणार आहेत की पॅरलल काही परत करणार आहेत? नाही, एक्झिस्टिंग जो रोड आहे त्या रोडलाच फुटपाथ म्हणजे फेस टू फेस ज्याला आपण म्हणतो की आज नागरिकांना चालण्यासाठी कुठं जागा नाहीये तर तो फुटपाथ फेस टू फेस आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे सर्व्हिस रोड असतील त्याच्यामध्ये आणि उड्डाणपूल देखील असेल की जेणे जो आज ट्रॅफिकचा खोळंबा द्वारका पॉईंट पासून ते नाशिक रोड पर्यंत होताना जो सगळ्या ठिकाणी होतोय तो खोळंबा जो आहे त्याच्यामधनं दूर होईल. अजून एक मागणी होती गेल्या अनेक वर्षांपासून नाशिककरांची, थेट द्वारका ते नाशिक रोड ब्रिज व्हावं, ते तुम्ही गडकरी साहेबांसोबत बोललात की? होय, त्या विषयासाठीच मी गडकरी साहेबांकडे द्वारका आणि तो पुलासाठी गेलेले होते. त्यामुळे आता गडकरी साहेबांनी त्याच्यासाठी सूचना अधिकाऱ्यांना MSIDCला दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये म्हणजे जशा पद्धतीची गरज असेल ट्रॅफिकचं सर्वेक्षण करून मग तो उड्डाण पूल असेल त्याच्यामध्ये सर्व्हिस रोड असतील भुयारी मार्ग असतील ह्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये केल्या जाणार आहेत.
त्याचा DPR जे आहे पुढच्या 2-3 महिन्यामध्ये तयार करून त्याची कामं जी आहेत त्याला टेंडर प्रक्रिया असेल, वर्कआउट असेल, हे लवकरात लवकर या 2-3 महिन्यामध्ये करून ती कामं केली जाणार आहे. फक्त माननीय मुख्यमंत्री महोदय आणि गडकरी साहेबांनी एवढ्या सूचना त्याच्यामध्ये दिल्या ह्या द्वारका पॉईंट टू नाशिक रोडच्या विषयामध्ये, कारण सगळीच ट्रॅफिक ह्या ठिकाणून जाणार असल्या कारणाने जी कामं आता तातडीने ह्या 2 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकतात ती तातडीने हाती घ्यायला सांगितलेले. बाकीची कामं जी आहेत, बाकीचं काम जे आहे ते आता मंजूर करून घ्यायचं आणि मग त्यानंतर त्याला सुरुवात करायची सिंहस्थानंतर.